मित्रांनो, आज आपण आलेलो आहेत धामणगाव या मैदानामध्ये आणि आज आपल्यासोबत महादेवाचे नंदी खूप चांगला असे गुलाल घेऊन आलेले आहेत आणि मालक सोबत आहेत. दादा, तुमची ओळख सांगा प्रथम. मी अनिल चंद्रकांत राऊत, मुक्काम अतकोली. माझा मने बैल 8 गाड्या सल्लग झालेल्या आहेत आणि आता म्हणजे व्यवस्थित आहे तो. आतापर्यंत आम्हाला काय त्यांनी धोका दिलेला नाही. चांगल्या पद्धतीचा बैल आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं दादांनी सांगितलेले आहेत आणि मन्या बैल लाजवील अशी त्याची शरीरयष्टी आणि घाटाचा मन्या असंच सेम टू सेम दिसणारा. नाव झालेले आहे म्हणून मी त्याचं नाव ठेवलेलं आहे. तेव्हाच त्याला आणायला गेलो होतो. घाटाचा मन्या मेला आणि त्याचे बॅनर बघितले आणि बैल घ्यायला गेलो. त्याच वेळेस त्याला मी सांगितलं मन्यात नाव ठेवणार आणि मन्यासारखाच तो आता आम्हाला साथ देतोय. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं मण्याचं नाव आणि मण्यासारखाच नाव करत आहे आणि एक असा मण्या म्हणून वर्चस्व करणारा आपला घाटाचा मण्या, सेम टू सेम असा मण्या दादांनी तसाच खरेदी केलेला आहे. आज आपल्यासोबत छोटे मालकसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा विचारूया. दादा, तुमची ओळख सांगा. माझं नाव निलेश राऊत, पडगा अतकोली. हा आमचा घरचा साज आहे. तसे याचे मालक बोलायला गेले तर हा कॉकटेल आणि सुंदर या 2 नावाने ओळखला जातो. याचे जे मालक आहेत ते आज इथे उपस्थित नाही आहेत काही कारणास्तव. मालकाचं नाव आहे त्याचा रॉकी शेठ चौधरी रुंदे, इथला हा बैल आहे आणि म्हणजे एक घरचाच बैल आहे आमचा. हां, आणि तो आमचा घरचा बैल आहे, काकांचा बैल आहे. ते काकांच्या मुलाच्या नावाने पळतोय, अनिल चंद्रकांत राऊत. पण आता ते काही कारणास्तव तशी उपस्थित नसल्यामुळे आम्ही ते नियोजन केलं होतं आधीच, तर त्याप्रमाणे गाडी इथेशी जमून हाकलली. पण काही कारणास्तव आज थोडीशी गाडी कमी वेग लागला का बैलाच्या लागलेला आहे. त्याप्रमाणे सकाळी गाडी भरताना बैल गाडीतून पडला, बैलाची थोडीशी दुखापत झाली. पण नियोजन झाल्यामुळे आम्ही गाडी आज हाकलली. त्याप्रमाणे पण बैलांनी आम्हाला निराश नाही केलं. ज्याप्रमाणे बैल आता जिथून गाडी जुळली आमची घरची, त्याप्रमाणे नेहमीचा जो गुलाल आहे, तो ठराविक गुलाल आम्हाला भेटतो. कुठून घेतला मण्या दादा? आणि दादा हा बाजाराची खरेदी आहे, एका वर्षापूर्वीची. काय वाटतंय आज मण्याबद्दल? नाही, बैल आता खूप चांगल्या प्रकारे लागला आहे. पब्लिकनी गाडी एकदम चांगल्या प्रकारे खेचतो. त्याच्यामुळे तो कधी निराश नाही करत. गाडी समोरची किती मोठी असू द्या, छोटी असू द्या, बिंदास गाडी धरू शकतो आणि बिंदास गुलाल तर 100% देतो आम्हाला. आज लाजवल अशी त्याची शरीरयष्टी घाटाच्या मण्यासारखीच दिसते, सेम टू सेम. काय सांगाल त्याच्याबद्दल? हो, हो, नक्कीच. काकांनी तोच विचार केला होता का जेव्हा हा बैल घेतला, का त्यावेळेस त्याची शरीरयष्टी त्या सेम आपल्या घाटाच्या मण्यासारखी होती. त्याच्यामुळे त्याला नावसुद्धा मण्याच दिलं आहे, त्याप्रमाणेच. खूप चांगलं असं दादाने सांगितलं आणि आज गुलाल प्राप्त सुद्धा झालेले आहेत. कॉकटेलबद्दल दादा काय सांगाल? कॉकटेलसुद्धा एक मण्याला साथ देतोय चांगल्या प्रकारे. कारण की शरीरयष्टी त्याची खूप छोटी आहे त्याच्या समोर. बट तरीही त्याला साथ देऊन आणि सलग आम्हाला गुलालात ठेवतो, ही आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. बघा मित्रांनो, खूप चांगला असा गुलाल घेतलेला आहे आणि सहकारी सुद्धा आज आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा विचारू. दादा, काय बोलाल आज या गुलालाबद्दल? खूप आनंद होतो. आज गुलाल झालेला आहे. ही गाडी आमची कंटिन्यू पळते आणि कंटिन्यू गुलालच आहे. म्हणून तुम्ही तर नेहमी जोडी सोबतच असता. आज गुलाल प्राप्त झालेले आहेत दोन्ही महादेवाचे नंदी आणि मैदान पण खूप चांगलं असं नियोजन झालेलं आहे. काय सांगाल मैदानाच्या नियोजनाबद्दल? ते मैदान तर खूप चांगलं आहे आणि नेहमी हा भिवंडीमध्ये चांगलाच होतोय. तर नेहमी असाच होऊन दे आणि आम्हाला इकडे याची संधी मिळवून दे. खूप चांगलं असं दादांनी सांगितलेले आहेत. आपण दादांना पण विचारूया. दादा, काय वाटतं या शर्यत क्षेत्रामध्ये कशी आवड निर्माण झाली तुम्हाला? हा छंद म्हटला तर वडिलांचा. आपण फक्त त्याच्यानंतर त्याच्या मागे लागलेला म्हणजे एक लहानपणीपासून आवड लागलेली की वडिलांच्या मागोमाग आपण तिकडे जातोय शर्तींना आणि घरी बैल वगैरे असतात. त्याच्यामुळे लागलेला नाद आहे म्हणजे खानदानी नाद आहे. अच्छा, मग त्याच्यानंतर वडिलांनी थोडंसं कमी केलं, आपण चालू केलं. वडील सोबतच आहेत, त्यांचं पण सुद्धा नाद चालू आहे. दुसरी बैलंसुद्धा आलेली आहेत मैदानामध्ये. त्यांच्याही गाड्या जमल्यात आणि त्याच्यामुळेच आम्ही तुम्हाला ठीक आहे आणि खूपच असं बरं वाटते का बाबा एकच छंद बैलगाडा शर्यत. खूप चांगल्या दादाने सांगितलेले आहेत आणि आजच्या नियोजनाबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाली साठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा देतोय. धन्यवाद दादा, धन्यवाद.